नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आता गौरी गणपती ही आलेले आहे आणि हरतालिका ही आलेली आहे, तर त्यासाठी मस्त असा हा प्रसाद मी इथे बनवलेला आहे। तो पण सुक्या खोबऱ्याचे रसरशीत असे हे लाडू बनवलेले आहेत। हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। सुरुवातीला पॅनमध्ये 1 चमचा तूप घालायचे। त्यानंतर थोडेसे जे घरात ड्रायफ्रूट्स असतील ते घ्यायचे आहेत आणि छान गुलाबी रंगावर असे परतून घ्यायचे आहेत। हे परतून झाले की त्यामध्ये घालायचं आहे 2 वाट्या किसलेलं सुकं खोबरं। तर आता गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि हे व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे। यामध्ये परत थोडंसं तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे। इथे खोबरं छान असं खमंग भाजून झालेलं आहे। थोडंसं गुलाबीसर हे भाजायचं आहे, म्हणजे जे लाडू करणार आहे ते असे खमंग असे चवीला लागतात। आता हे भाजून झाल्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी दूध घालायचे। आता मी इथे 2 चमचे साय घातलेली आहे आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। दूध घातल्यानंतर त्यामध्ये पाऊण वाटी त्याच वाटीने साखर घ्यायची आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि हे हलवत राहायचं आहे। गॅस इथे मी आता फुल केलेला आहे, पण सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याला सुटलेलं जे पाणी आहे ते लवकर आटलं जाईल। थोडंसं आटायला लागलं की गॅस हा बारीक करायचा आहे परत। आता हे आटत आल्यानंतर यामध्ये आवडीनुसार जायफळ हे किसून घालायचं आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे विलायची पावडरही घालू शकता। अगदी थोडं घालायचं। इथे सर्व मिश्रण हे मस्त असं कोरडं झालेलं आहे आणि त्यामधलं दूध आणि जे साखरेचं झालेलं पाणी आहे ते सर्व आटलं गेलेलं आहे। इथे पाहू शकता तुम्ही याप्रमाणे। आणि आता गॅस इथे बंद करायचा आहे। आता ते मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे लवकर थंड होईल आणि लाडू पटकन बांधता येतील। आता इथे हे मिश्रण कोमट झालेलं आहे आणि आता यावेळेस हे लाडू बांधून घ्यायचे आहेत। आता तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या आकारात हे तुम्ही लाडू करू शकता। एकदम छान असे हे लाडू तयार झालेले आहेत, इथे पाहू शकता तुम्ही, आणि एकदम सहज वळता येतात। फक्त सारण जे आहे ते जास्त कोरडं होऊ द्यायचं नाही आहे, थोडंसं ओलावा त्यामध्ये राहायला पाहिजे। आता हे तूप आणि मी जे साय घातलेली होती त्यामुळे बघा सगळं तूप असं हाताला लागलेलं आहे। इथे पाहू शकता तुम्ही एकदम छान असे हे लाडू झालेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।